Vivo Z1 Pro त्याच मोबाईल थ्रू मी शूट करतो, त्याच मोबाईलमध्ये मी एडिटिंग करतो. फक्त काही ॲक्सेसरीज किंवा काही गिअर जर मी घेतले असतील तर फक्त मोजा मिनी MX या कंपनीचं मी गिम्बल घेतलेलं आहे. आणि ही म्हणते की तुझा पण मी थकलेली नाही, आम्ही एवढेच बसू. आणि ही गौरी मस्तपैकी थकली आहे. सिद्धी पाणी पिते आहे. रिद्धी पाणी पिते आहे. रिद्धी 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 थोडासा रेस झालेला आहे आमचा. कुठे गेली गौरी? इथे हां, गौरी बघून घ्यायला.
आणि एवढ्या विशिष्ट प्रकारची आहे ना की बऱ्याचशा ठिकाणी, आणि त्यावेळेस कसं आहे रात्रीला सुद्धा या ठिकाणी लाईटची अरेंजमेंट केलेली आहे. पण पूर्वीच्या काळी इथे लाईट सिस्टीम नसताना सुद्धा या ठिकाणची बांधणी अशा प्रकारची केली आहे की रात्रीच्या वेळी जर कोणी या किल्ल्यामध्ये आलं तर पूर्णपणे भुलभुलैयामध्ये फिरल्यासारखं वाटायचं. आणि मी आता सोनेरी महलमध्ये आलेलो आहे, सोनेरी महलचा भाग. आणि त्यावेळेस कलर जो इथे दिलेला आहे आताही तुम्हाला थोडासा गोल्डन टाईपमध्ये दिसतो आहे. तर पूर्वीच्या वेळी रात्रीला जे इथे मशाल वगैरे लावायचे त्याच्या लाईटमुळे या ठिकाणचा पोर्शन पूर्ण गोल्डन असायचा. आणि हा जो सेंटरचा जो प्लेस पाहताय या ठिकाणी इथे ते नृत्य वगैरे चालायचं हा पोर्शन. आणि या साईडला हे राजे लोक वगैरे बसून ते पूर्ण पाहायचे. इथून या महलामध्ये आल्याच्या नंतर राईट साईडला गेल्यावर आता हा रोड जातो एकदम किल्ल्याच्या टॉपला. आणि हा आहे आता इथून काही अंतरावर किल्ल्याचा टॉप. तोच तो चार मिनार आता हे बघा खालच्या दिशेला आहे. आणि लिटरली पूर्वीच्या काळी खरंच इतिहास होता. आता आपल्यासारख्यांनी कोणी जाऊन पाहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपण काही एकदम ॲक्युरेट सांगू शकत नाही. पण आताही लोक मानतात की त्या चार मिनारवर गेल्याच्या नंतर जर किल्ल्याकडे बघितलं तर किल्ला चार मिनारच्या एकदम सेम लेवलला दिसतो. टॉपला पोचलो आहे, अजून नाही पोचलो आहे, थोडंसं राहिलं आहे. आणि बरंच सगळे परेशान झालेले आहेत. ते मागे माझ्या फॅमिली पुण्याहून आलेले आहेत, हे पुणेकर ट्रेकिंग करणारे. आणि तेवढ्या उन्हामध्ये सुद्धा बरंच चढलेत, हे मजा आली. गौरी कसं वाटलं? आता काहीच नाही झालं ना, थोडं राहिलं. सही समृद्धी महामार्ग कसला भारी चाललाय मित्रांनो. जे पण तुम्हाला स्ट्रेट लाईन दिसते तो आहे समृद्धी महामार्ग. काय भारी आहे. फायनली वर पोचलो आहे. मस्त मजा आली आहे. दम पण खूप लागलेला आहे. आमचे अजून बाकीचे येत आहेत. ही सुप्रिया, ही सिद्धी, नाही रिद्धी. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका रिद्धी आहे का सिद्धी आहे. मला नाव लक्षात राहत नाही आहे. बरेचसे जे आपले पाहुणे जे लोक आले होते पुण्यावरून त्यांनासुद्धा आम्ही इथे औरंगाबादमध्ये फिरवलं आहे. ॲक्च्युली 2-3 दिवसापासून आलेले आहेत ते इथे या ठिकाणी.
त्यांना वेरूळ, खुलताबाद हे सगळं दाखवलं होतं. लास्टच्या चक्करमध्ये खुलताबाद आणि दौलताबादचा किल्ला बाकी राहिला होता, त्याच्यामुळे त्यांना स्पेशली त्या गोष्टीचा टूर करण्यासाठी घेऊन आलो आहे. आणि त्याच निमित्ताने आपला आजचा व्लॉगही बनत आहे. टॉपला पोहोचलेलो आहेत, अजून तुम्हाला झेंड्याचं वरचा पोर्शन दाखवलेला नाही आहे. जेव्हा तिथे आपण हात लावू असं म्हणतात आमच्या इथले, की त्या पोझिशनला गेल्याच्यानंतर तिथे टच केलं तर म्हणजे जिथे झेंडा फडकवतो आपण त्या खांब्याला टच केल्याच्यानंतर पूर्ण किल्ला चढलो आहेत आपण एकदम प्रॉपरली असं मानलं जातं. म्हणजे ते आपल्या यूथमध्ये ते आहे बेस्ट मोमेंट असल्यासारखं, त्याच्यामुळे आपण तो टच करूयात. ओके, तो हा आहे खंबा आणि त्याच खांब्याला टच केल्याच्यानंतर पूर्ण किल्ला चढला असं म्हणतात आणि ते आपण केलेलं आहे. तर बेस्ट मोमेंट आणि एव्हर या किल्ल्यावरचा. तर टॉपला येऊन झालं आहे आणि आता आम्ही खाली उतरतो आहे. कंटिन्यू व्लॉगिंग चालू राहील.